Hello, hello. This is the My Artifact episode number 1567. आजची तारीख आहे 30 मे 2019. आता वाजले रात्रीचे 1:10. मला एक कल्पना होती. कल्पना होती म्हणजे एक आयडिया होता ह्या की शायद असं होऊ शकते जेणेकरून सगळ्यांचं भलं होईल. बट मी त्याच्यावर काफी शुअर नव्हतो. व्हाय? कारण माझं त्या गोष्टीवर तेवढी फारशी पढाई नाही झाली होती. आता मी का म्हणून राहिलो, व्हॉट 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 एक्झॅक्टली इज दिस? इट इज लाईक दॅट की अगोदर, म्हणजे खूप अगोदर नाही, अगोदर म्हणजे हार्डली 1-2 महिन्या अगोदर, 1-2 महिन्या अगोदर मी असा विचार करत होतो की वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी अग्रीमेंट बद्दल विचार करत होतो. आता वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी अग्रीमेंट, व्हॉट इज एक्झॅक्टली दिस? म्हणजे सगळे देश एकत्र व्हावे आणि एकत्र झाल्यानंतर मग आपण आपल्या समोर असलेल्या सारे प्रॉब्लेम्सला आपण सगळ्या पद्धतीने सॉर्ट आउट करू शकतो. या म्हणजे पोल्युशन आहे, त्याच्यानंतर खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या आपण एकत्र येऊन सॉर्ट आउट करू शकतो. या दॅट इज कूल. म्हणजे कसं आहे की सगळे एकत्र येऊन समजा जर आपण कोणत्या गोष्टीवर फोकस केला तर आपण त्या गोष्टीला पूर्ण तऱ्हेसे खतम करू शकतो. बट याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये आता प्रॉब्लेम कोणती आहे की याच्यामध्ये इट जस्ट लाईक ऑल अराउंड द वर्ल्ड मधले सगळे देश एकत्र येईल. सो सगळे लोक एकत्र येईल. आता सगळे लोक एकत्र येईल म्हणजे काय? म्हणजे या प्लॅनेटवर करीब ऍटलिस्ट बिलियन्स ऑफ पीपल्स राहतात. बिलियन्स ऑफ पीपल, जस्ट लाईक सो कसं आहे की या सगळ्या लोकांना समजा जर हँडल आउट करण्याचा समजा प्रयत्न जर केला ना तर खूप कठीण आहे. कारण लँड एवढा मोठा, जो पॉवर असते तो पॉवर पोहोचणार नाही प्रत्येक लोकांपर्यंत. आणि त्यामुळे बहुत गडबड होईल आणि इट वुड बी रिअली डिझास्टर. शांती कुठेच राहणार नाही. बिकॉज इट कुड चेंज एव्हरीथिंग. सगळ्याच गोष्टी ह्या अग्रीमेंट चेंज करून टाकेल. सो इट जस्ट लाईक, आणि मला असं वाटत होतं की हे शायद पॉसिबल होऊ शकते. बट जेव्हा मी त्याच्याबद्दल फारशी पढाई केली की म्हणजे आता मी थोडीशी फारशी पढाई केली की व्हॉट इज वर्ल्ड इकॉनॉमिक्स, काय असते, कशाप्रमाणे दुनिया चालते, कशाप्रमाणे काय होते. जर आताही माझी पढाई वगैरे काही पूर्ण वगैरे झालेली नाही आहे, डेफिनेटली नॉट. बट एक प्रकारे अंदाज असा लागून आलाय की नो, आपण असं नाही करू शकत. राईट नो, जे काही पीस आहे ऑल ओव्हर द वर्ल्ड ही अशीच मेंटेन राहिली पाहिजे. आणि जे काही वाद विवाद वगैरे आहे ते देशादेशामध्ये सुरू राहतात. बट याच्यामध्ये पूर्ण वर्ल्ड इन्व्हॉल्व्ह होत नाही, पूर्ण दुनिया इन्व्हॉल्व्ह होत नाही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये. समजा जर देशच नाही राहणार तर छोट्या छोट्या इश्यू पण खूप मोठ्या होऊन जातील आणि तेव्हा एक प्रकारे डिझास्टर होईल. सो बेटर आहे की आय डोंट नो, मला अजूनपर्यंत त्याच्याबद्दल फारशी आयडिया नाही. वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी अग्रीमेंट, आय डोंट नो इट वुड बी पॉसिबल ऑर नॉट. बट जोपर्यंत मला याच्याबद्दल एक खूप मोठा पॉइंट वगैरे भेटत नाही का खरंच आपण एकत्र येऊनच या सगळ्या पॉइंट, या समोर येणाऱ्या प्रॉब्लेमला आपण सांभाळू शकतो, आणि समजा जर आपण एकत्र येऊन खूप साऱ्या रिसोर्सेस आपण कमी करू शकतो आणि त्याच्यानंतर आपण खूप साऱ्या गोष्टी वाचवू शकतो किंवा खूप सारा पैसा वाचवू शकतो वगैरे, समथिंग लाईक दॅट. जेव्हा मला असं खूप मोठा जर पॉइंट वगैरे भेटला तेव्हा मी या साऱ्या गोष्टीबद्दल फिगर आउट करेल का असं करायचं आहे का नाही करायचं आहे.
करायचं आहे म्हणजे नाही करायचं, व्हॉट इज एक्झॅक्टली इज दिस मीन? हॅव यू, म्हणजे तुला काय माहित तरी आहे का तुला का बोलून राहिला वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी? तू आहे कोण रे पूर्ण देशाला एकत्र करण्यासाठी? तू आहे कोण या? तू असं म्हणून राहिला की तेव्हा मी करीन, म्हणजे तू तोपचंद आहे, तुझं म्हणल्याबरोबर होऊन जाईल का? हा? नाही ना. आय डोंट नो. इट जस्ट लाईक पूर्ण वर्ल्ड पॉलिटिक्स मध्ये आणि इकॉनॉमिक्स फंड मध्ये मला थोडसा इंटरेस्ट येऊन राहिलाय या. आणि मी याच्याबद्दल जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न करून राहिला. आय डोंट नो व्हाय. मला काही इकॉनॉमिक्स मध्ये माझा काही सब्जेक्ट पण नव्हता, फारसा इंटरेस्ट पण नव्हता या. पॉलिटिकल मध्ये पण असं माझा फारसा इंटरेस्ट नाही आहे. राजनीतीमध्ये पण कथाही नाही आहे. सो एकदम असं वर्ल्ड मध्ये आणि युएन वगैरे एवढं काय इंटरेस्ट, आय डोंट नो. पण मला असं जाणून घेऊशा वाटत आहे. सो आय एम डुईंग इट दॅट. या. सो आय डोंट नो. इट वुड बी something important for me in the future, so that's why I'm doing it that. But I don't know why I'm doing this, just doing this. Okay. हा, आज काय झालं? आज ऍक्च्युली आज काहीच नाही झालं. आज सकाळी उठलो, मी हागाला गेलो, आंघोळ केली, फ्रेश झालो. त्याच्यानंतर मग मी युट्यूब पाहत बसलो थोडा वेळ. त्याच्यानंतर मला भूक लागली, तर मग गेले 2 दिवस झाले मी सकाळी जेवण करून नाही राहिलो. काल मी डोसा खाल्ला, आज मी समोसा खाल्ला. व्हाय? कारण जे माझे घरमालकीन आहे, जी घरमालकी मला डब्बा देते, ती घरमालकीन गेली कुठेतरी बाहेर गावी. सो यस. बट मला संध्याकाळचा डब्बा ऑफिसमध्ये भेटतो, तर तो मी चांगला दाबून जेवतो. बट सकाळचा डब्बा इज रिअली इम्पॉर्टंट, कारण त्याच्यामध्येच खूप सारे हेवी मील असते. तरी मी थोडा बहुत नाश्ता करून आता मी जेवण का नाही करून राहिलो, कारण जे भोजनालय असते ते या चिजभवन मध्ये एकच भोजनालय आहे, आणि जे खूप उशिरा ओपन होते, 12 वाजता वगैरे, आणि तोपर्यंत बहुत कडाक्याची भूक लागून जाते. आय कुडंट हँडल इट. आणि समजा जर मी जेवण केलं तर 70 रुपये थाली, आणि समजा जर नाश्ता केला तर 50 रुपये किंवा 35 रुपये, 35 रुपयाचा डोसा किंवा 25 रुपयाचा एखादी समोसा वगैरे खाल्ला की निघून जाते दिवस वगैरे. हार्डली 5 वाजेपर्यंत, 5 वाजता पुन्हा नाश्ता येतो, थोडा नाश्ता केला की मग रात्री 9 वाजेपर्यंत आपोआप सस्टेन करून घेतो. मग 9 वाजता डब्बा येतोच, जेवण केलं तर मग होऊन जाते. सो आय डोंट थिंक की मला सकाळी जेवण्याची गरज आहे. या स्टील राईट ना, फालतूचे पैसे खर्च होईल. जेवढा नाश्ता भेटून राहिला आहे, काय नाही, डोसा भेटला डोसा खायचा, समोसा भेटला समोसा खायचा, सोबत डोनट घ्यायचे आणि पाणी प्यायचं चांगलं जोरदार. त्याच्यानंतर 5 वाजता नाश्ता येतोच, तर नाश्ता करायचा. आणि त्याच्यानंतर बिस्किटचा पुडा इज इम्पॉर्टंट. बिस्किटचा पुडा घ्यायचा, कारण संध्याकाळी 7 वाजता किंवा 8 वाजता अति भूक लागते, तेव्हा मग बिस्किट, चाय बिस्किट खाऊन घ्यायचे, तर मग थोडस बेटर वाटेल. ओके. सो करिअर बद्दल काय? वेल, मला मुंबईवरून ते जो माझा काल इंटरव्ह्यू झाला तो अतिशय फेल झाला. बट थँक गॉड त्या लोकांनी मला पुन्हा फोन केला आज. मी काही होप तर ठेवली नव्हती का त्यांचा पुन्हा फोन येईन, बट त्यांचा फोन आला आणि त्यांनी विचारलं की इंटरव्ह्यू कसा झाला बा. मी म्हणलं माझ्या एंडनी तर चांगलं झालं म्हणलं, बट तुमच्या रिझल्टची वाट आहे. बट समज जर मी आत्ताच जर होप एकदम सोडून दिली का होणारच नाही बा, तर होईलच नाही. आणि ते काही आपल्याला मुद्दामून कॉल करणार नाही. तू तू उद्या नाही का त्यांना मुद्दामून कॉल कर, तुला माहित आहे तुझा इंटरव्ह्यू बहुत बेकार केला, बट इट जस्ट लाईक एक कॅज्युअल टॉक कर. एक आता त्या लोकांनी समोरून फोन केला, तर इट जस्ट लाईक ते लोक पण इंटरेस्टेड आहे, त्यांना पण कॅन्डिडेट्सची गरज आहे. आणि मुंबई सारख्या स्पॉट मध्ये मला अशा प्रकारची जॉब पुन्हा भेटणं इट जस्ट काइंड ऑफ लाईक अ रिअली कठीण फॉर मी. सो बेटर आहे की त्यांना कॉल कर, त्यांना म्हण की माझा इंटरव्ह्यू वॉज कसा झाला बा, म्हणजे माझा इंटरव्ह्यू म्हणजे मी त्यात पास झालो की फेल झालो, आय वॉन्ट टू नो द रिझल्ट. समज जर पास झालो असेल तर चांदी चांदी.
बट फेल झालो असेल तर मी त्यांना एक रिक्वेस्ट करू शकतो की देअर इज काही असा वे आहे का जेणेकरून आपण त्याच्यामध्ये पार्ट इन होऊ शकतो असं त्यांना विचारूया. ते जर होत असेल तर आपण एक शब्द बोलू, एक शब्द काढूया. ओके. कारण हे आपल्या जॉबसाठी आणि समोरच्या करिअरसाठी पण बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे. सो लावू आपण उद्या कॉल. ओके, उद्या आपण 12 वाजता वगैरे कॉल लावू आणि विचारू त्यांना. ओके, टिल देन एव्हरीथिंग इज फाईन, इज गुड. ऑफिसमध्ये पण सगळं चांगलं सुरू आहे, घरी पण चांगलं सुरू आहे. सो या संडेला मी घरी नाही जाऊ शकत कारण समज जर नाईट शिफ्ट वगैरे लागली तर आय डोंट नो यार काय. फाईन इज गुड. मी खूप सारे पिक्चर डाउनलोड केले पण मी पिक्चर पाहू शकून नाही राहिलोय. वाय? कारण माझ्यापाशी टेबल नाही आहे. हा, मला टेबल बहुत जास्त अतिशय गरज वाटून राहिली. कारण कसं खुर्चीवर बसून मी पिक्चर नाही पाहू शकत. म्हणजे कसं की लॅपटॉप हे कसं आहे की लॅपटॉप एक प्रकारे स्टेबल आहे, त्याला आपण हालो डुलो करू शकतो म्हणा. बट पिक्चर पाहताना आता कसं मोबाईल इज काइंड ऑफ रिली पोर्टेबल. म्हणजे कसं की मोबाईल मध्ये टाकला पिक्चर का बघितला, आता तेही पण टाकूच नाही वाटत मोबाईल मध्ये. व्हाय? कारण जसं लाईक खूप साऱ्या गोष्टी आहे ना बघण्यासाठी. लावलं युट्यूबवर की बघून घ्यायचं. युट्यूबवर जे भेटते काही ना काहीतरी चांगलं चांगलं भेटून जाते आणि तेच पाहत बसतो आणि मग पुढं मग पिक्चर गेला बोकात. बट पिक्चर पाहणं पण इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. सो येस. So right now everything is good, is fine. So this is the my artifact episode number 1567. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.